गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी गोंधळ, सभेला जाण्याआधीच सभासदांचा प्रचंड गोंधळ, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। मौर्य हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, महायुतीला सत्तेतून बाहेर काढणं हेच लक्ष्य, मुख्यमंत्रीपदाबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं काम केलं नाही, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भर सभेत कबुली, सावंत यांच्या दुटप्पीपणाच्या भूमिकेमुळे महायुतीत पुन्हा बाद होण्याची शक्यता। भारताची फिनटेक क्रांती जगभर, फिनटेक स्टार्टअपमध्ये 10 वर्षात 500% वाढ, फिनटेक क्रांतीबाबत पंतप्रधान मोदींचा दावा। पालघरमधील वाढवण बंदराचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन, प्रकल्पामुळे 12 लाखांपेक्षा जास्त रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात, पोलीस वर्षा गायकवाड यांना शिवाजी पार्कमध्ये नेणार असल्याची माहिती। राजकोटवर शिवरायांचं स्मारक उभारणार, दोषींवर कडक कारवाई होणारच, कोणालाही पाठीशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर ग्वाही। मालवणमधील राजकोट किल्ल्याची संजय राऊतांकडून पाहणी, शिवसेना युबीटी पक्षाचे आमदार वैभव नाईकही उपस्थित। काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी दिला राजीनामा, जितेश अंतापूरकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार, लोकशाहीला सूत्रांची माहिती। जितेश अंतापूरकर झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी, क्रॉस वोटिंगच्या पार्श्वभूमीवर दोघांची पक्षातून हकालपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याची शक्यता, 2 ते 3 दिवसात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।